दादा आज खास आपल्याला इचलकरंजीवरून भेटायला आले होते. त्यांचं तिथं रेस्टॉरंटचं प्लॅनिंग चाललंय. सो त्यांनी आता पूर्ण एक बिल्डिंग बनवतात ते. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं चाललं होतं की खाली व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, त्याच्या पुढे स्नॅक्स आणि वरती लॉजिंगच्या रूम असतील. सो मग सगळं एकंदरीत बघितलं, त्यांचा मार्केटचा सर्वे वगैरे केला, तर त्यानंतर असं सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की तिथं व्हेज नॉनव्हेज आणि स्नॅक्स हे एकत्र चालणार नाही. सो मग आपण त्यांना असं सजेस्ट केलं की खालचा जो ग्राउंड फ्लोर आहे तो तुम्ही व्हेज रेस्टॉरंटसाठी युटिलाइज करा, त्याच्या पुढे स्नॅक्स करा, जेणेकरून तिथं रिस्पॉन्स चांगला मिळेल. आणि फर्स्ट वाला जो फ्लोर आहे तर तिथं तुम्ही नॉनव्हेज रेस्टॉरंट करा, की जेणेकरून आपल्याला टेन्शन राहणार नाही आणि व्यवस्थितरित्या दोन्हीकडे सेल मेंटेन राहील. आणि त्यानंतर मग वरती लॉजिंग तर असणारच आहे. सो त्या पद्धतीने लॉजिंगच्या रूम किती असल्या पाहिजे, तिथं एक लॉबी होती, ती जी की स्पेस रिकामी होती, तिथं आपण सजेस्ट केलं की इथे एक रूम बसून जाईल, की जी कमी कॉस्टमध्ये वगैरे आपण देऊ शकतो. सो त्याबद्दल पण आपण त्यांना गाईड केलं. आणि त्याच्यानंतर बिझनेस कसा ग्रो केला पाहिजे, वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण त्यांना बसून दिल्या. आणि बाकी एकंदरीत एंड टू एंड जे प्रॉफिट मार्जिन आहे ते कसं असलं पाहिजे, सेल्स कसा असला पाहिजे, मार्केटिंग कसं असलं पाहिजे, सो या रिगार्डिंग आपण त्यांना एंड टू एंड गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.